तर हे गाईज गणपती बाप्पा मोरया आणि आज आपण आपल्या पहिल्या ब्लॉगला सुरुवात करतोय. सो हा माझा मित्र विठ्ठल यादव. आता आम्ही चाललोय एकदम असा पावसाळ्यातला मजा घ्यायला. तुम्ही आता बघू शकता ही आमची गाडी आहे. त्याच्यानंतर हा बघा पाऊस किती पडतोय. सो आता तुम्हाला दाखवतो आम्ही नेक्स्ट व्ह्यू. कंटिन्यू गाईज. तर हे बघा क्लायमेट आणि तुम्ही बघू शकता मी आता कुठे आलो आहे आणि आमचा व्हिडिओग्राफर गाडी घेत आहे सध्या. हा देखो आता बघा बघा कसे करतोय. चाळी करायचे आपल्या पोरं सोडत नाहीत. चला तर आपण आता चाललो आपल्या पहिल्या लोकेशनला. आपण त्याच्यासाठी आपण शिफ्टिंग केलं त्या कामासाठी आपण चाललोय आता. आणि पहिलं लोकेशन आपलं जवळच होतं कारण आम्ही त्यांच्या बाजूलाच उभा राहिलो होतो. आता तुम्ही हे बघू शकता आम्ही आता जस्ट गाडी पार्क केली आहे. आणि कमेंट करून सांगा गाईज हे तुम्हाला काय दिसते. गाईज नक्की कमेंट करून सांगा. सो पहिला व्ह्यू हा आपला मेन गेटने नसून हा मेन गेट आहे. मेन गेटने नसून माणसाने इथून बघा भिंत पडून रस्ता केलाय का तर फक्त ह्या व्ह्यूसाठी. पहिल्यांदा ह्या व्ह्यूसाठी. नंतर ही जागा कुठे आहे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. थोडाफार इतिहास या जागेबद्दलचा मलाही माहिती आहे पण तुम्ही सांगितलात तर अजून बेटर होईल. नाही आवडेल आम्हाला. तर तुम्ही हे गाईज बघू शकता स्काय ग्रीन. तर आम्ही ह्याच्या अगोदरच 10-15 मिनिटे इथे शूट केला होता आणि आम्ही आता आलोय परत एकदा तुम्हाला दाखवण्यासाठी. पोलिसांची पण रेड होती तसलं काय सांगायचं. कसं आहे माहिती आहे का या जागेचा इतिहास खूप मोठा आहे. तो आमच्या एका नवीन अनएक्सेप्टेड मित्रांनी सांगितला आम्हाला थोडाफार. फुल मी तुम्हाला डेमध्ये दाखवतोय पण नाईटमध्ये तुम्ही हा व्ह्यू फक्त इमॅजिनेशन करा. कारण इमॅजिनेशन ही खूप मोठी पॉवर आहे जे आपण आपल्याकडे नाही ते बघण्याची. सो आता हा आपला एंट्री गेट होता जो तुम्हाला मी अशी दाखवला होता आणि आता आपण असं एक पूर ग्रीनरीमध्ये आपण आता बाहेर पडतोय. बघा आम्ही आता चाललो आणि तुम्हाला आमच्या विठ्ठलच्या श्री विठ्ठल स्वीटला आपण भेट द्यायला चाललो. हे बघा विठ्ठल स्वीट्स हे आपल्या घनसोलीमध्ये आहे. तो तुम्ही येऊ शकता. तिथे तुम्हाला ज्यूस पण भेटेल रेनी ज्यूस. हाँ ये देखो ये हमारे प्यारे भैया सोनू भैया बहुत अच्छा बनाते हैं. सोनू भैया हाथ का टेस्ट खतरनाक आहे. तो तुम्ही बघू शकता. आणि आपल्या पांडुरंगाची फोटो जो आमच्या श्री विठ्ठल धामला आहे जिथे आम्ही सगळे भेटलो आणि सगळे शिकलो. सो तुम्ही बघू शकता पेढा. इथे तुम्हाला सर्व गोष्टी मिळतील. मस्तपैकी सिटिंग बिटिंगची सगळी सुविधा आहे इथे. नाही तुम्ही दुकानामधून बघू शकता. हा सीन तुम्ही बघू शकता. हा सीन तुम्हाला आमच्या इथे पावसाळ्यामध्ये सुद्धा भेटेल. अजून सुद्धा मोसंबी भेटेल. आता आम्ही चाललोय बाय बाय श्री विठ्ठल स्वीट मार्ट. पहिले मी ज्या फ्रँचायसीमध्ये काम करायचो ते वेलनेस फॉरएव्हर. सो चला तुम्ही बघू शकता हा व्ह्यू. हा व्ह्यू नक्की तुम्हाला दुबईवाली फिलिंग देत असेल पण हा व्ह्यू आपल्या फक्त नवी मुंबईमध्ये आहे. आणि तुम्ही बघू शकता हा असा काही जणांना वाटत असेल की नवी मुंबई म्हणजे आपल्या मुंबई म्हणजे भरपूर गर्दी भरपूर कचरा. पण अक्षरशः त्या प्रश्नाला शोभेल असं उत्तर नवी मुंबई महानगरपालिकेने दिलेलं आहे. आणि असे मोठे मोठे प्रोजेक्ट उभा राहताना आता तुम्हाला दिसत आहेत. तर खरी बघायला गेलात तर ही नवी मुंबई आहे जी खरंच नवीन आहे आणि
एक चांगला व्ह्यू आणि चांगल्या संकल्पनेने काम करत आहे आणि अशा मोठ्या मोठ्या कंपन्या ते इन्व्हेस्ट करत आहेत कन्स्ट्रक्शनसाठी. तुम्ही बघू शकता असे त्यांचे बुकिंग ऑफिस आहेत एकदम. तुम्ही बघू शकता गाईज, हा टॉवर, त्या टॉवरचा ग्राउंड फ्लोअरचा ॲम्बियन्स, शॉप्सचा ॲम्बियन्स. आणि आपण तिथे आता नवी मुंबईमध्ये जात आहे, एंटर करत आहे. तिथे आपण घर घेतलंय त्या एरियामध्ये आपण आता एंटर करेल. तुम्ही बघू शकता एकदम आपल्या गावच्या सारखी सगळे हॉटेल आहेत. तिथून गेल्यानंतर हा आपला एरिया आहे, तिथे मी शिफ्ट झालोय. जास्त मोठा पण नाही आणि जास्त छोटा पण नाही. तुम्हाला दिसताना इथून दिसत असेल की पण आतमध्ये गेल्यानंतर खूप छान ॲम्बियन्स आहे आता नवीन सोसायटीचा. बघू शकता तुम्ही. आणि आपली रूम थेट इथे आहे. हा तुम्ही टॉपचा बघू शकता एरिया. 502 मध्ये आपली रूम आहे. आणि हे आपलं छोटंसं पार्किंग जिथे आपल्या भरपूर कमिंग सूनवाली एक ड्रीम बाईक इथे आपली लागणार आहे. आणि हा बघू शकता तुम्ही 502चा एरिया. तर आपला हा पार्किंग नंतर हा पहिला आपला एरिया आहे. तर आपण असं एंटर करतोय. अजून थोडंसं काम बाकी आहे. सो हा आपला हॉल आहे आणि तिथून आपला मालकीन व्ह्यू असेल मस्तपैकी. संध्याकाळी मस्त आपण इथे चहा बी इथे पूर्ण आपण अशी ग्रीनरी करणार आहे पूर्ण टोटल. अजून छोटंसं काम बाकी आहे, अगोदर तुम्हाला दाखवतोय. त्याच्यानंतर हे कपाट तुम्ही बघू शकता. हा, आणि इकडे छोटासा स्टडी रूम सुद्धा असेल. अजून छोटंसं आपलं काम बाकी आहे स्टडी रूमचं पण. हे तुम्ही बघू शकता. स्टडी रूम सध्या स्टडी रूम सारखी नाही आहे, पण बुक्स वगैरे आहेत. आता हळूहळू ते पंखा वगैरे लावून सेटअप करायचं आहे. त्यावरती जायला आपल्याला सेकंड मजल्यावरती जायला हा आपला सेटअप असा इथे लागेल मस्तपैकी. आपण गावी देणारे डीजे आपल्यासाठी आहे. ही आपली आपला सेकंड हॉल आणि हे किचन. आणि ही माझी आई सखूबाई सध्या सेटअप करत आहे भांड्यांचा. आणि आपल्या किचनमधला व्ह्यू तुम्ही बघू शकता. हा आपल्या किचनमधला व्ह्यू आहे. आता आम्ही इथं मस्तपैकी चहा बनवणार आहे. त्याच्यानंतर आपल्या इथे खुरोड्या पण आहेत सध्या मस्तपैकी खायला. आणि ही आमच्या आईच्या किचनची जागा आहे, जी मला वाटत नाही की कोण लवकर घेईल म्हणून. सो तुम्ही बघू शकता. काय मी बरोबर बोललो ना? बघा आपली आई अशी मस्तपैकी अशी कॉमेडी अशी हिंदी बोलते, कधी कधी डायलॉग मारते. आणि हा बघा, हा माझ्या छोट्या मामाचा मुलगा अभि, इसको बोलते आब्या. आणि नंतर याच्यानंतर तुम्ही बघू शकता हा आपला सेकंड व्ह्यू आहे. आपल्या गॅलरीतून दिसतो हा व्ह्यू. इथे पण अशी पूर्ण ग्रीनरी करेल. तर आपण आता चाललोय टेरेसवरती. अजून पूर्ण सो असा आहे आपला टेरेस. इथून वरती आल्यानंतर मस्तपैकी असा इथे तर सर्व कपडे पावसाळा असल्यामुळे थोडी मस्तपैकी टेरेस वापरायला आपल्याला भेटणार आहे. इथून आपल्या पाण्याचा आउटलेट आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता सध्या तरी ह्या कपड्यांचा इथे लोड आहे, पण हा पूर्ण पॅसेज तुम्ही इथून बघू शकता. इथून हा पूर्ण असा इथपर्यंत घेऊन ग्रीन मॅट मारून वगैरे आपण हा पॅसेज बनवणार आहे. त्यानंतर पाठीमागे पण असा ग्रीनरीचे प्लेट वगैरे लागेल. तर एवढी मोठी आपली अशी गॅलरी आहे. त्यानंतर फ्री स्पेस पाहिजे असेल तुम्हाला तर हा पाठीमागचा प्लस स्पेस आहे. पूर्ण आपण आता 4थ्या मजल्यावर असल्यासारखा आहे. आणि हा इथून आपला व्ह्यू तुम्ही बघू शकता. तर इथे संध्याकाळचा मस्तपैकी चहा पीत मस्त चहा पीत बसण्यासारखी जागा आहे. आपण निवांत बसू शकतो इथे चिल करायला. चिल म्हणजे तसं चिल नाही, तिथे फक्त चाय आणि बिस्किटचं चिल असतं. आमच्या घरात सगळे मार्केट आहे महत्वाचं ते महत्वाचं आहे. आणि असं छोटं मोठंसं सेटअप केलंय. ते माझ्या छोट्या भावाचं काम आहे. त्याचं नाव आम्ही घेत आहे.
स्वतः मी कामावर नाही त्याला पण कामावर काय बोलली सॉरी स्वतः पण कामावर नाही त्याला पण कामावर मदत करतो मदत करतो भांडण कपाट लावतो ना काय काहीच नाही त्याचा पैसा मी पगार यात पगार बसेल का हे काय माझा पगार यात बसेल का मला वाटतं नाही एवढा छोटा माणूस आहे नाही 16 Pro आपल्याकडे 16 Pro आहे आपल्याकडे थोड्या दिवसात आपल्याला एक वेपर येणार आहे मस्त पैकी आई घेऊ ना मी आई तुला काय वाटतं मी गाडी घेतली पाहिजे का कर्फ्यू घ्यावं वाटतं हा कर्फ्यू तुला फार लय आवडते नाही म्हणजे तो बीसी लावलेच माहिती आहे ना हा पप्पा किती पैसे टाकतात ते रोज 500 रुपये काय त्या बीसीचं काय करणार मग तू हा कार गाडी घेणार बाई आपल्या आईचे स्वप्न बघा आपल्या आईचे स्वप्न कार गाडीच्या म्हणजे मला आता हेलिकॉप्टर घेतलंच पाहिजे तर मग कसं वाटतं तुला आता हा मानपूर सोडल्यानंतर तुला मस्त वाटते हा मानपूर मध्ये असं काय होतं आणि देत नाहीये हा आणि काय काय होतं आजूबाजूवाल्यांची जाम फिरती होती का हा आणि आम्ही आता मस्तपैकी चाय आणि कुरवडे पिणार आहे आम्ही आता चाय आणि मस्तपैकी कुरवड्या खाणार आहे चला आपण एक काय आपण चाय बोलूया चला आणि सध्या काम करते त्यामुळे आपण चाय बोलूया त्याचं भांडण आहे का हे बघा असे कुरवडे असतात तुमच्या असतात का पावसामध्ये काम चांगलं लागतात आपल्याला चाय बनवत आहे मस्तपैकी आई पाणी कुठे ग पाणी नाही इथं आपली सुरुवात आहे ठीक आहे आपण पाणी होत नाही स्टाईल तुम्ही बघू शकता चाय जसा चाय झालं पाहिजे डॉली चाय पाहिजे डॉली चाय तो डॉली चाय असेल ॲडी चाय हा ॲडी बाबा का चाय एक बार ठीक आहे रिपोर्टच केली अमृतुल्य से भी ॲडी अमृतुल्य समजा घ्या नाही समजा तर तिखट होतं लोक काय कंटिन्यू आता आपलं कुठे आहे साहित्य भेटते का बघा पहिला सेटअप आहे तू दाखवणार ना मला साहित्य कुठे आहे कोपऱ्याच्या गोष्टी इकडे तिकडे बाथरूम चायचं सगळं सामान आहे ना असं लपवून ठेवलेलं आहे मी चाय पित नाही तरी पण बघा कसं लपवून ठेवलं जाते आमच्या घरामध्ये मला कधीच काही भेटत नाही मी कधी लक्ष देत नाही ना त्याच्यामुळे आणि एक टाकायचं की दोन टाकायचं एक ग्लास आपण चाय ठेवलेला आहे तो आईने आपल्याला सांगितलं आहे की 2 कप 2 आणि बघा बघू शकता तुम्ही आपली साखर कशी पडते तुम्हाला लेफ्ट हँडने दाखवतो टाकलेली आहे हा मूड आहे त्यामुळे काय मन काय राहण्यात आले आपलं मस्त वेळ फाटलं झालं पावसाळा म्हणलं की चाय प्रेमी बाहेर पडतात चहा प्रेमी बाहेर पडतात जे माझ्यासारखे असतात कधी मध्ये चाय पितात चायचा चांगला अनुभव आहे आपल्याला आपण असा मस्तपैकी टाकत तुम्ही बघू शकता जवळ जाऊन तुम्हाला विकत दाखवेलच आपला हा सिनेमॅटिक चायचा तर आपण आपली मस्तपैकी पेस्ट केलेली आहे हे बघू शकता आणि आपण आता मस्त एक चायला सुगंध देत आहे नवीन सुगंध आपल्या आई खूप नाव ठेवत आहे कारण मी आल्यापासून जास्त काम केलेलं नाही शिफ्टिंगचं असं मला वाटतंय पण मी भरपूर काम केलं हे बघा प्रत्येकाचे एक स्पेसिफिक काम असतं ते माझं मी काम एकदम पार पाडलेलं आहे चांगल्यारीत्या पार पाडलेलं आहे आता आमच्या अजून माणकोमध्येच असते एवढे काम चांगले केले का नाही मी हा 10 पैकी किती गुण देणार मला तू 100 पैकी 100 माझा पहिला नंबर चला तर काय बघा तुम्ही बघू शकता तुम्ही काय तुम्हाला पण चांगलं वाटत असेल ना मला आई अशी काय 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 बोलत असेल पण नाही मी असा डे बाय डे मी असा बेटर बनायचा प्रयत्न करतोय काय कशी झाली त्याचा आपण एक व्ह्यू घेणारच आहे सर्वांची कमेंट घेणार आहे त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आणि आईचं आमचं फक्त एकच आहे 20 तारखेला भाडं द्यायला तयार राहावं म्हणजे झालं आमच्यावर आईला विश्वास नाही राहिला सध्या
आता आपला चाय असा अद्रक युक्त चाय बघू शकता तुम्ही. पाणी विरहित नाही. पाणी विरहित नाही. आणि तुम्ही बघू शकता हा फॅन चालू झाल्यामुळे आपला व्ह्यू यायला लागलाय. आणि आता आपण घेऊन चालले चहा मस्तपैकी टेरेसवरती. टेरेसवरती हे बघा, आई चहा प्यायचा नसतो, चहा प्यायचा नसतो, कळालं का? आज फक्त मी पितोय, आज मी पितोय. पंत श्यामच्याही पुस्तक घेऊन बसलेत बघा. आणि पंत म्हणते आता ॲडीच्याही पुस्तक लिही. आणि आपण हा माऊलींचा व्ह्यू बघू शकता. हे आई चाय कसं केलंय सांग? एक नंबर, एक नंबर. तुझी कंबर की चाल शेकी शेकी हाय. तो काय, चला आपण आता टेरेसवरती जाऊया, मस्तपैकी चाय पिऊन येऊया. पंत लवकर या, चाय थंड होत आहे तरी पंतनी लवकर यावे अशी आमची नम्र विनंती आहे. आणि आपण मगाशी बोललोच होतो त्याचप्रमाणे आता आपण मस्तपैकी चाय पिणार आहे. तुम्ही बघू शकता आता मस्तपैकी आपण आता चाय पिणार आहे. आणि हा व्ह्यू आपला आता मनापासून कसे बोलतात फक्त बघा. हा पंत, आता तुम्ही सांगू शकता चाय तुम्हाला कशी वाटली? एडी बाबा की चाय हाँ ये एडी अमृतुल्य. हे देखो आम्ही आता मस्तपैकी हे पण मी खाल्लं असं, पण आज मंडे असल्यामुळे माझा उपवास आहे, त्याच्यामुळे मी ह्याचा वास पण घेऊ शकत नाही. सो पंतने ही मजा घालवलेली आहे. पण मन लय होते खायचं, हा तरी पण आम्ही भोले बाबा तरी कंट्रोल करतो. आणि हा पाऊस, आणि तुम्ही बघू शकता आपला पहिल्या पावसातला पहिला चाय जो घरच्या बाल्कनीतून मस्तपैकी आनंद. तो गाईस तुम्ही बघू शकता. एकदम एकदम खतरनाक झालेलं आहे. म्हणजे मला स्वतःलाच आवडलेलं आहे. हा कडकनाथ नाहीये, हा अद्रकनाथ आहे. अद्रकनाथ आपण कडकनाथ हे माझ्या मित्राला माझ्या लग्नात नाते किती काय आहे. तुम्ही मला मोठा केला तर आपण लग्न पण मोठं करू, सगळ्यांना इन्व्हाइट करू. तुम्ही लक्ष दिलं नाही की मग फक्त तुम्ही स्टेटस टाकायचा जय हिंद जय महाराष्ट्र. तो हे काय, आम्ही आता मस्तपैकी चाय पिलेला आहे. मस्त असा चांगलं फील आता आम्हाला, म्हणजे चांगला फील होतं मला चाय, पावसातल्या चायने. आणि आपण आता इथेच आपला ब्लॉग स्टॉप करत आहे. आणि त्याच्यानंतर आपण मस्तपैकी जरा 1-2 तास आराम करून आपण आपला नंतरच्या शूटसाठी आपल्याला निघायचं आहे. सो कंटिन्यू गाईज.